सर मी कालही म्हटलं की मी शांतपणे येते आणि शांतपणे जाते. तुम्हाला गरजच नाही सर 1,500-2 हजार पोलीस तिथे थांबवायची. तुमचे पोलीस तुमच्या संरक्षणासाठी ठेवले, इकडच्या गर्दीच्या नियोजनासाठी नाही ठेवले तुम्ही. संबंध शहरामध्ये आम्ही बंदोबस्त लावलेला. आपण काय उपयोग आहे तुमचे सगळे पोलीस आम्हाला मेंटेन करायचं नाही का मॅडम? अहो दादा आम्ही करायचं नाही का ते? अहो दादा तुमचे पोलीस मेंटेन करत नव्हते, नाक्यावर सुपारी खात थांबले होते. व्हिडिओ फुटेज आहे. जयकुमार गोरे कोण? पिस्मार खान कोण? हा टिकोजीराव. त्याचा काय संबंध होता जयकुमार गोरेचा? जयकुमार गोरे चारित्र्य ठरवणार का? जयकुमार गोरेने स्वतःचं बघावं आधी चारित्र्य काय येते. चाकणकर चारित्र्य ठरवणार का? चाकणकर आणि जयकुमार गोरेंनी स्वतःला तपासावं एकदा, मग दुसऱ्याच्या लेकरावर शिंतोडे उडवावे. आज या घरातलं उस्तोड काय हा माणसाकडे बघून तुम्हाला वाटते? तुम्ही एक शब्द सुद्धा देऊ शकत नाही. किती प्रॉब्लेम आहे सर. मी तुम्हाला लेखी सुद्धा मागितलं नाही, लक्षात घ्या. मी तुम्हाला लेखी सुद्धा मागितलं नाही, मी तुम्हाला अडकवलं नाही शब्दामध्ये. किती प्रॉब्लेम आहे सर. तुम्ही कार्य म्हणताय, दुसरीकडे आपण सांगताय, दुसरीकडे आपण म्हणताय की माझ्या अधिकार कक्षेत अमुक एक आहे, अमुक अर्धा धूळ उडाली. दुसरीकडे आपण म्हणताय की नाही माझ्या अधिकार कक्षेत ही बाब नाही, माझ्या अधिकार कक्षेत ती बाब नाही. मग अधिकार कक्षेत कुणाच्या बाब आहे? आम्ही वाटलं सर 2 दिवस थांबतो बघायचं. आता ह्याच्या पुढे काय बोलायचं? मला मान्य की आपण बोलू शकत नाहीत. मग जर आपण तपासातली गोष्ट बोलू शकत नाही, आपण तपास अधिकारी असून सुद्धा चाकणकर बाई कशी बोलू शकतो? काय अधिकार आहे तिला? चालू आहे. हे ढकलू नका, हे ढकलू नका. पुढे महिला बसले, ढकलू नका. जबाब मानावा यासाठी विषय आहे. आता तो मॅडम माझ्या अधिकारातला जो विषय आहे. ठीक आहे. आमचं काय म्हणणं आहे, आम्हाला तेजस्वी सातपुते यांच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका नाही किंवा आम्हाला त्यांच्याबद्दल काही मतभेदही नाही. आम्ही अतिशय नम्रपणे आणि जबाबदारी सांगणार. आमचं काय म्हणणं आहे, जेव्हा एकच अधिकारी तपास करतो तेव्हा त्याची मोनोपॉली होते, त्याची एकाधिकारशाही होते. जेव्हा 3-4 अधिकारी एकत्रित असतात तेव्हा एकमेकांना एक चेक असतो, कंट्रोल असतो आणि तपास योग्य दिशेने जातो. आमची एसआयटीवर पण सर काही अंधश्रद्धा आहे सगळी. आम्हाला एसआयटी पण नको. आमची न्यायालयीन उच्चस्तरीय चौकशी नेमक ज्या पद्धतीने आपण सोमनाथ सूर्यवंशी कस्टडियल डेथ प्रकरणामध्ये कमिटी होती, अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणामध्ये कस्टडियल त्याच्यामधली वेगळी इन्क्वायरी कमिटी होती, त्याच पद्धतीची ज्युडिशियल इन्क्वायरी कमिटी. आपलं हे जे म्हणणं आहे मी हे शासनाकडे परत हे तुमच्या माझ्या अधिकारातली गोष्ट नाहीये. मॅडमची कल्पना आहे. ठीक आहे, आपल्या अधिकारातली नाही सर. मला सांगा जे मी त्याच्यावर बोलते, कारण महिला आयोग पण आपल्या अधिकारातली नाही. तुमच्या शब्दाला दिलं सोडून ज्या पद्धतीने इथे पीडितेला मृत्यूपर्यंत पण तिच्यावर जी लांछनं लावण्याचा प्रयत्न आपण जयकुमार गोरेंना काहीच समज देणार सर. आपण एक गोष्ट नक्कीच आपण एक पत्र काढू शकता कुणाला, आपण सगळ्या युट्यूबला पत्र काढू शकता, आपण गुगलला पत्र काढू शकता आणि पब्लिक डोमेनमध्ये तिची बदनामी करणारा जो कंटेंट आहे तो कंटेंट काढून टाकू शकता. किती जेन्युअन मागणी आहे आमची. ही अत्यंत जेन्युअन मागणी आहे. त्याच्यात कुठलंही राजकारण नाही. कारण त्या पोरीच्या बहिणी आहेत, त्यांची लग्न व्हायची आहेत, हे लेकरू शिकायचं आहे, हे डॉक्टर आहे, याला तोंडाला स्कार्फ बांधावा लागला. तरी पण सर मदत नाही. मी माझ्या ऍक्युरेट क्लिअर तपास केलेला आहे. या लेकराला पोस्टमार्टमच्या ठिकाणी थांबू पण दिलं नाही. हा डॉक्टर आहे, हा आराणी नव्हता. आपण त्यांना तुमच्या समोर कम्युनिकेट केलं होतं, इन कॅमेरा रिक्वेस्ट केली होती. आपण कळवलं होतं का? ऑटोप्सी झाल्यानंतर सांगितलं की इन कॅमेरा होऊ शकली नाही म्हणून. अगोदर त्याची कल्पना दिली गेलेली होती. आम्हाला नव्हतं सांगितलं सर असं काही. तुम्ही स्वतः मला इथे एफआयआर थांबवण्यासाठी पाठवलं. त्या दिवशी तुम्ही इथं थांबले होते एफआयआर देण्यासाठी, तुमचे बाकीचे नातेवाईक गेले होते. इन कॅमेरा आमची रिक्वेस्ट होती पण इन कॅमेरा झालं नाही पोस्टमॉर्टम. आणि इथे परत आल्यानंतर जे ऍडिशनल एसपी मॅम आहेत त्यांनी आम्हाला असं सांगितलं की इन कॅमेरा झालं नाही म्हणून. आम्ही तेव्हा विचारलंही. ओके. नाही, हे जे पोलीस आहेत आरोपीला पाठीशी घालतात पलटणमध्ये. नाही, आता हे जे 4 लोक आहेत ज्यांचे उल्लेख आहे, 6 लोक सॉरी डीवायएसपी, तुम्ही पीडितेचे सीडीआर लीक करता, पीडितेचे केले. तुषार दोषी प्रेस कॉन्फरन्स संदर्भातल्या काही ज्या गोष्टी आहेत मी आपल्याला बोलू शकत बरोबर आहे. कोर्टाला मला मान्य की आपण बोलू शकत नाहीत. मग जर आपण तपासातली गोष्ट बोलू शकत नाही, आपण तपास अधिकारी असून सुद्धा चाकणकर बाई कशी बोलू शकतो? काय अधिकार आहे तिला? तुषार दोषी बाजूला बसले होते की नाही? मग तुषार दोषी खरेच आडनावाचे आणि नावाप्रमाणे दोषी आहेत का त्यांनी असं केलं? तुषार दोषी इथले एसपी असताना चाकणकर बाईला त्यांनी का एवढं बरळू दिलं? तुषार दोषींचा अधिकार एवढा नव्हता का की चाकणकर बाईंना त्यांनी अडवा? खरं तर ते इथं असायला पाहिजे.
राज्यव्यापी आंदोलन आहे. त्यांनी तुम्हाला कशाला तोफेच्या तोंडी द्यावं? मी मॅडम विभागाचा डीवायएसपी आहे, मी तपासिक अधिकारी आहे, त्यामुळे सर पण आपण ऐका, एकीकडे आपण डीवायएसपी आहे, विभागाचा अधिकारी म्हणताय, दुसरीकडे आपण सांगताय, तपासिक अधिकारी आहे. दुसरीकडे आपण म्हणताय की माझ्या अधिकार कक्षेत अमुक एक आहे, अमुक अर्धा धूळ उडाली त्याने. दुसरीकडे आपण म्हणताय की नाही माझ्या अधिकार कक्षेत ही बाब नाही, माझ्या अधिकार कक्षेत ती बाब नाही. मग अधिकार कक्षेत कुणाच्या बाब आहे? आम्ही वाटल्यास सर 2 दिवस थांबतो बाबा इथं. आता ह्याच्या पुढे काय बोलायचं? सर अंशुमन धुमाळ जो इमिजिएट ऑफिसर आहे, डॉक्टर अंशुमन, मेडिकल सुप्रिंट MS आहे, या डॉक्टर अंशुमन धुमाळला अजूनही त्याच्यावर आरोपपत्र का दाखल झालं नाही? डीवायएसपी राहुल धसवर का बरं आरोपपत्र दाखल झालं नाही? डीवायएसपी राहुल धस, जायपात्रे आणि पाटील याला डिपार्टमेंट वाचवतंय का? आणि जर डिपार्टमेंट वाचवत असेल तर डिपार्टमेंटने केलेल्या तपासावर आम्ही कसा काय विश्वास ठेवायचा? मॅडम आता तुम्ही ज्या पद्धतीने वातावरण विना सर मी नाही खराब मी कालही म्हटलं की मी शांतपणे येते आणि मी शांतपणे जाते. तुम्हाला गरजच नाही सर 1,500-2 हजार पोलिस तिथं थांबवायची. तुमचे पोलीस तुमच्या संरक्षणासाठी ठेवले, इकडच्या गर्दीच्या नियोजनासाठी नाही ठेवले तुम्ही. बंद शहरामध्ये आम्ही बंदोबस्त लावलेला. आपण काय उपयोग आहे तुमचे सगळे पोलीस कायदा सुव्यवस्था आम्हाला मेंटेन करायची नाही का मॅडम? अहो दादा, आम्ही करायचं नाही का ते? अहो दादा, तुमचे पोलीस मेंटेन करत नव्हते, नाक्यावर सुपारी खात थांबले होते. व्हिडिओ फुटेज आहे, ते गर्दीचं नियोजन गावाला जाऊन आलो, या वडिलांच्या कवड गावला एक पोलिसांचं संरक्षण नाही तिथं. ते त्यांच्या हत्याकांड झाल्यावर कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही महाराष्ट्राचा. आज त्यांना एकही संरक्षण नाही. कशा आले? डीवायएसपी राहुल धस, MS अंशुमन धुमाळ, API जायपात्रे, PSI पाटील आणि 2 P सुनील महाडिक 1 आणि 2 P शिंदे आणि नागटिळ या लोकांवर आरोपपत्र दाखल होणं गरजेचं. ते आरोपपत्र तुम्ही कधी दाखल करणार, कसं दाखल करणार? तुमच्या अधिकार कक्षेत नाही तर तुम्ही कसे तपास अधिकारी सर? तुम्ही तपास अधिकारी ह्या गोष्टी आपल्याला या स्टेजमध्ये सांगू शकत नाही. आपण दिलेलं निवेदन मी घेतोय आणि या अनुषंगाने हातावरची जी हँडरायटिंग आहे ती तिची नाहीये. या अनुषंगाने ते हत्येचं प्रकरण आहे का या दिशेने सुद्धा आपण एक सखोल चौकशी आमची मागणी हीच आहे. जर तिने 4 खुलासा जो दिलाय त्यात तिने सरळ सुसाईड नोट सारखंच मेन्शन केलंय की यातून जर माझ्या जीवाला बरं वाईट झालं तर यास पोलीस प्रशासन जबाबदार राहील. आणि त्या पोलीस प्रशासनामध्ये कोणते अधिकारी जबाबदार राहतील? ऑलरेडी त्या 4 पाणी पत्रात आहेत. जर त्यांची नावच आरोपपत्रामध्ये नसतील तर आमच्या जबाबाला काय अडचण आहे? अजून दोषारोपपत्र तयार झाला नाही ना. तपास 8 दिवस झाले. तपास कंटिन्यू चालणारी प्रोसेस आहे. तपास चालू आहे. तपास बंद झालेला नाही ना मॅडम. म्हणजे असं आहे ना की तपास चालू आहे. आपण तपासावरती बोलणं योग्य नाही. आपल्याला वारंवार तीच सर मी तेच म्हणते की तपासावर बोलणं योग्य नाही. हीच गोष्ट चाकणकर आणि जयकुमार गोरेला कुणीतरी सांगा ना की तपासावर बोलणं योग्य. मी समजू शकते सर, आय रिस्पेक्ट. तपास अधिकाऱ्याचे जे गुपित ठेवण्याचे पुरावे, जयकुमार गोरे कोण तिस्मार खान, कोण हा टिकोजीराव, त्याचा काय संबंध होता जयकुमार गोरेचा? जयकुमार गोरे चारित्र्य ठरवणार का? जयकुमार गोरेने स्वतःचं बघावं आधी चारित्र्य काय येते. चाकणकर चारित्र्य ठरवणार का? चाकणकर आणि जयकुमार गोरेंनी स्वतःला तपासावं एकदा, मग दुसऱ्याच्या लेकरावर शिंतोडे उडवावे. आज या घरातलं उस्तोड काय हा माणसाकडे बघून तुम्हाला वाटते हो? हा काही राजकारणी नाहीये, हा काही बिझनेसमॅन नाही, प्राध्यापक नाही, शिक्षक नाही. पोलिसांच्या बळावर रक्षण आहे आमचं. आणि इथं राजकीय दबाव असेल तर तसं सांगा साहेब, राजकीय दबाव आहे का इथं पोलिसांवर? आणि हॉस्पिटलचा DVR हॉटेलचा जो CCTV फुटेज आहे तो DVR जप्त केला असं सांगितलं होतं. मग त्या मालकांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन फुटेज कसं काय बाहेर काढलं? त्याचं मी उत्तर आपण तुमच्या ज्या शंका आहेत कुटुंबियाच्या तपासासंदर्भातल्या त्या मला इथं पब्लिकली डिस्कस करता येत नाही. परवा जशी आपण तुमच्या कुटुंबियांसोबत चर्चा केली, आपण 4-5 लोकांनी परत मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो. तुम्हाला ते जाणून घेण्याचा हक्क आहे, पण मी पब्लिकली नाही सांगू शकत. मॅडम मी त्यांना निश्चित यापूर्वी सांगितलेलं आहे. त्यांना अगदी मान्य मला मान्य की आपण पब्लिकली सांगू शकत नाही. सर आपण तुषार दोषीपेक्षा ज्युनियर असून पदाने सुद्धा आपण असून शिन्ना का नाही सर? पब्लिकली हे सांगता येत नाही. हे जितक्या नम्रपणाने आणि सज्जनपणाने आपण सांगताय, हे जयकुमार गोरे आणि चाकणकरांना का कळत नाही? हा कुठला कैफ आहे? आणि ते बोलत असताना त्यांना अडवलं पाहिजे, जसं आता आपण आम्हाला अडवताय की हे मी इथं बोलू शकत नाही. असेसिनेशन करण्यासाठी माणसं बोलावली का? आमचा कन्सर्न काय आहे ते समजून घ्या सर. आम्हाला तुमच्या कुठल्याही पॉलिटिकल भानगडीत पडायचं नाही. आम्हाला तुमच्या कुठल्याही त्या रस्सीखेचमध्ये पडायचं नाही. आमचा कन्सर्न एवढाच आहे की चौकशीच्या कक्षेत ही 6 नावं आणा. त्यांच्याबद्दल तुमच्याकडून काय तुम्ही ऍटलिस्ट तुम्ही त्यांना इथून नोटीस करूच शकाल. तुमचे तपास अगोदर यांचे जबाब नोंदवतो, घरच्या लोकांचे जबाब नोंदवतो. आता कसं जबाब नोंदवायचे सर जर ह्यांचा विश्वासच नाही या डिपार्टमेंटवर? तर तपासावरती मॅडम विश्वास ठेवायला लागेल. अहो सर 6 माणसं तुमची मोकाट सुटलेली आहेत. सुनील महाडिक मोकाट आहे, जायपात्रे मोकाट आहे. अहो त्या पाटीलचं नाव आता बहिणी
3 बायकांनी नाव घेतलं. जबाब नोंदवता ना, अजून जबाबच झाले नाही. विचार आम्ही किती वेळा संपर्क केला. दुर्दैव असं जबाब नोंदवावे लागतील ना. नाही, दुर्दैव असं आहे की हे पहा, मी या आता- केस संदर्भात जर इथं शहरात उत्तर प्रश्नाची सभा होत असेल ते त्याला माईक, नाही, त्याच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही. नाही आरोपी म्हटलं नाही, त्यांना स्वतःला आरोपी वाटत असतं तर त्यांचा प्रश्न. आपण निवेदन द्या, मी निवेदन घेतो आपल्याला. याप्रमाणे मी घरच्या लोकांचे स्टेटमेंट रेकॉर्ड करतो आणि पुढील तपास व्यवस्थित करतो. चाकणकरचं काय करणार? तो माझ्या अधिकाराचा विषय गोरेचं नाही. काय करणार? आपण सांगितलेल्या ह्या प्रत्येक मुद्द्यांवरती मी कायदेशीर बाबी तपासून पुढचा तपास व्यवस्थित करतो आणि त्या अनुषंगाने जी करण्याची सर, हे मला किती कार्यवाही दिवसात आहे कळेल? ती मी करतो. मला हे किती दिवसात कळेल? कारण ही आपल्याला मी टाइम बाउंड सांगू शकत नाही, कारण ह्या गोष्टींची मला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी मग आपण लागेल. वर्ष लावाल. नाही, वर मर्यादा आहेत ना तपासाच्या. 2.5 असं महिन्यात नाही की शिक्षा किती होईल महिने असं तपास चालणार. असं नाही होणार. 2.5 महिन्यात शिक्षा करा आणि फास्ट ट्रॅक कोर्टात जाईल. फास्टॅग कोर्टासाठी त्या आम्ही हिशोबाने कोर्टाला पत्रव्यवहार आणि नक्की सर, करू. आम्ही पण- तुम्हालाही सांगितलं. साहेब आम्हाला हे पण सांगायचे, आमदार आहे आज येणार, दौऱ्यावर येणार हे कळल्यानंतर ह्या फलटणवासियांना जो त्रास झालाय, जे पोलीस डिपार्टमेंटकडनं सहकार्य मिळायला पाहिजे ते सहकार्य मिळत नाही. असे अनेक लोक इथं येऊन सकाळपासून त्यांना सगळे पुराव्यानिशी दाखवले. तर मग हे असं का? प्रशासन जर तुम्ही डिपार्टमेंट इथं सहकार्य केलं तर हे लोक आज अंधारेताईपर्यंत आली नसती. मग नेमका काय प्रॉब्लेम आहे? का सहकार्य भेटत नाही? का गुन्हे दाखल करून घेत नाही? का एफआयआर दाखल करून घेत नाही? का अंधारेताईपर्यंत यायची वेळ आली या लोकांना? आणि सगळे फलटण मधले रहिवासी सर, अख्ख्या फलटण मधले लोक आपल्याला याबद्दल काहीच वाटत नाही का सर, की अख्ख्या फलटण मधले लोक वेगवेगळ्या लिगलच्या संबंधाने त्यांच्या असणाऱ्या अडचणी इतक्या पब्लिक झाल्या, इतक्या वाईट पद्धतीने त्याच्या चर्चा झाल्या की फलटण पोलीस स्टेशन अक्षरशः छळछावणी आहे. याच्या संबंधाने थेट पुरावे उभे केले सर, माणसं उभी केली. तरीही आपल्याला असं वाटत नाही सर की हे पोलीस अधिकारी बदलण्याची गरज आहे. मॅडम, मी त्या संदर्भानं पुढची हे आहे आपलं हे म्हणणं. पण मुळात माझं ऐका सर, माझा मुळात आक्षेपच तुषार दोषीवर आहे. माझा आक्षेपच तुषार दोषीवर आहे. कारण तुषार दोषी अश्विनी बिद्रे प्रकरणातही तेच केलं होतं, आंतरवाली सराटीतही तेच केलं होतं. आपण निवेदन द्यावं असं माझं म्हणणं. मी निवेदन घेतो. सर, आपल्याला जायचंय कसं आपण? नाही, मला जायचं नाही मॅडम. मी आपल्यासाठी नाही, आपण आपण ज्या बोलवलं, मी पद्धतीने- चर्चा करायसाठी आलो. आपल्या प्रत्येक मुद्द्याचं मी उत्तर देतो. पण आता ह्या प्रश्नाचं नाही, उत्तर आपण ना काहीच माझ्याकडे. उत्तर देत नाही आहात सर. मी आपल्याला विचारते की ठीक आहे, मी आपलं म्हणणं मान्य करते. मला सांगा सर की मला किती दिवसात उत्तर मिळेल. मी एवढं पण नाही विचारायचं आपल्याला. मी आपल्याला सांगतो म्हटलं, पण मला ह्याची कायदेशीर बाबी पडताव्या लागतील ना मॅडम. पडताना, सर. ह्या मिनिटात आपल्याला बसल्या क्षणाला नाही सांगू सर, आपण अर्धा तास वेळ घ्या, मला काही हरकत नाही. आपण हवं तर तिकडे जा सर. आपण आपल्या ऐका सर, आपण केबिन मध्ये जा. आम्ही सर, माझा एकही माणूस ऐका ना सर. सर, तुम्ही जी 500 लोक तुमच्या गेलीत ना, तुमच्या 500 लोकांना एवढ्या घाबरायची गरज नाही. पोलीस असून माझा एकही माणूस तिकडे येणार नाही. माझा एकही माणूस जागचा हलणार नाही. मला माझ्या लोकांवर विश्वास आहे. तुम्हाला आमच्यावर विश्वास नाही, हा आमचा प्रॉब्लेम. तुम्हाला ज्या जनतेने म्हणून नेमलंय त्यांच्यावरच तुम्हाला विश्वास नाही, हा तुमचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही वेळ घ्या सर. तुम्ही ऑफिसमध्ये जा. हा, तुम्ही तुमच्या ऐका सर, तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही कोणत्या गोष्टीचा ते तुम्ही आता स्पेसिफिकली विचारा. ह्यातले आता तुम्ही हा, मला स्पेसिफिक सर, माझ्या अधिकार क्षेत्रात येत नाही. चला मॅडम, तुम्ही सांगू शकत नाही. मान्य सोडलं. मग आता बाकीच्या कोणत्या चाकणकर मुद्द्यावरती? सोडलं, जयकुमार गोरे सोडलं. मुद्द्यावरती हा, त्याच्यावर मी नंतर बघते. आता माझा एवढा स्पेसिफिकली की तुम्ही तपास अधिकारी आहात. जी 6 लोक आहेत, डॉक्टर अंशुमन धुमाळ, डीवायएसपी राहुल धस, 2 PA शिंदे नागटिळक, API जायपात्रे, PSI पाटील. काय करायचं यांचं? ह्या तपासाचा भाग मॅडम मी तुम्हाला टाइम फ्रेम मध्ये सांगू शकत नाही. तपासामध्ये तपास ज्यावेळेस काय? तपास पूर्ण करून अहो, ज्यावेळेस सर, पत्र तिचा आणणार आहे त्यावेळेस मृत्यूपूर्व त्या सगळ्या जबाब आहे गोष्टी तिचा. मग ते घेणार आहेत ना. आम्ही नातेवाईकांचे जबाब नोंदवतो नाही आपण म्हणत तुम्ही नाही. नाही त्यांचं, मी म्हणत नाही लगेच अरेस्ट करा, पण तुम्ही नावच घेतलं नाही रेकॉर्डवर त्यांचं. आम्ही सर, मी आपल्यासोबत एकटी येऊ का? आपण मला रेकॉर्ड दाखवणार आहात घरच्या का? लोकांना मी दाखवले ऑलरेडी. आणि आपण चला 2-4 प्रतिनिधी केलंय? मंडळी चला दाखवलं दाखवतो. तुम्हाला नावाबद्दल रेकॉर्डवर? काही नाही सांगितलं. कोणत्या ते जे आम्ही बोलतो की पाटील जायपात्री यांचे त्यांचे कागदपत्र आम्ही त्या समितीकडून हस्तगत केलेत. मी तुम्हाला त्या दिवशी ती गोष्ट सांगितली. अहो, साधं सस्पेन्शन झालं नाही साहेब त्यांच्याकडून त्यांचं. कागदपत्र हस्तगत केली. ही गोष्ट आपल्याला सांगितली होती त्या दिवशी. इमिडिएट सस्पेन्शन आणि चौकशीमध्ये गती घ्या. देऊ शकतो. मी किती सोपं करून देते 8 दिवस 10 दिवस 20 दिवस नाही सर. मी सांगू. ते आपण तपासासाठीच म्हणतायत ना की त्यांना सर, आरोप करायचे. 6 लोकांना तुम्ही रेकॉर्डवर कधी घेणार आहात मला सांगा सर. हा मॅडम तपासाचाच भाग आहे. मी आपल्याला पब्लिकली नाही डिस्कस करू शकत ना की कधी घेणार कसं घेणार नाही करू शकत. सर, पण आपण नाही सांगितलं तर आम्हाला कसं कळायचं? कारण हे घरचे आहेत ना, ह्यांना आम्ही सांगणार ना. आणि आमचं प्रत्येक सर, कागद कोर्टात जाणार ऐका आहे. ना, हे माणूस जर काही करू शकला असतं तर आमची याची काय गरज होती सर? मॅडम, आपलं निवेदन द्यायचं असेल मी घेतो. कारण असं काय होणार की चर्चा लांबत चालली.
सर मी किती सोपं करते सर, मी इतकं सोपं करते तरी आपण त्याला उत्तर देत नाही करते ना सर, सोपं करून सांगते आपल्याला की सर मला काहीतरी तुम्ही वेळ सुद्धा मला देत नाही म्हणजे किती कमाल आहे. हो सर, तुम्ही कारवाई करतो म्हणत नाही, सोडा कारवाई करणार नाही, कारवाई करतो असंही म्हणणार नाही, पण इतक्या दिवसात मी काहीतरी करू शकतो असं सुद्धा जर आपण म्हणू शकणार नसाल तर येण्याला काय अर्थ आहे. तपासाचा जो कालावधी विहित केलेला आहे कोर्टानं 60 दिवसांचा 90 दिवसांचा, त्या कालावधीत तपासाची प्रक्रिया पूर्ण होणार ना. आणि आपण चार्जशीट तशीच दाखल केली नाव न घेता तर काय चार्जशीट करायचं. कुठं दाखल केलं झालं नाही मॅडम. हो, आता नाही 69 दिवसामध्ये जर आपण तशीच ती चार्जशीट दाखल केली तर काय करायचं आम्ही सर. ते चार्जशीटचा तपास कारण आतापर्यंत इथल्या 5-6 मर्डर केस आता आम्ही आपल्या समोर उभ्या केल्या सर, आपण कदाचित ऐकायला आलं नाही. त्या 5-6 मर्डर केस मध्ये काही झालं नाही सर, आरोपी मोकाट आहेत सगळे, काही झालं नाही त्याच्यामध्ये. हे फेल्युअर आहे सर, हे फलटणचं फेल्युअर आहे, हे आपल्या डिपार्टमेंटचं फेल्युअर आहे, हे सातारा पोलिसांचं फेल्युअर आणि हे इथल्या आमदार खासदारांचं पण फेल्युअर आहे की इथली माणसं मरतात किड्या मुंग्यांसारखी आणि त्यांच्यासाठी कुणीही न्याय देत नाही. हे फेल्युअर आहे. त्यात कुठेही मी कुठल्याही पॉलिटिकल पार्टी लीडर काहीही बोलत नाहीये सर. मी अतिशय लिगल आस्पेक्टवर बोलते. आपल्याला एक बाई इथे येते अत्यंत गलिच्छपणे बोलते आणि पोलीस बघत नाही, तुषार दोषी बाजूला बसतात आणि एका शब्दाने बोलत नाही. जे सर जो आपला इनर कॉन्शियस आहे, ज्या सत्सद विवेकाने आपण माझ्याशी चर्चा करत आहात, हा सत्सद विवेक तुषार दोषींच्या ठाई का नव्हता त्या दिवशी, याचं उत्तर आपण देऊ शकत नाही सर. मी समजू शकते, पण ही आम्हाला वेदना देणारी गोष्ट आहे ना सर, ज्याचं नुकसान सर शब्दात नाही निघत आहे. तर आम्ही काय म्हणतोय की सर हे पब्लिक डोमेन मधनं व्हिडिओ सगळे काढावे लागतील आपल्याला. ते करतो म्हटलं ना मॅडम, आपल्याला कायदेशीर कार्यवाही जर करतो. आम्ही जबाब दिले आणि त्यामध्ये जर आम्ही आरोपींची नावं पोलीस अधिकारी आणि आरोपी अधिकाऱ्यांमध्ये आहेत तर तुम्ही त्यांना कस्टडीमध्ये घेणार का चौकशीसाठी? हा तपासाचा भाग आहे, आम्ही तुम्हाला पब्लिकली उत्तर देणार नाही. तुम्ही केबिन मध्ये चला सर, तुम्ही मध्ये घेऊन काहीच करणार नाही. जाऊ द्या सर. आपण निवेदन द्या मॅडम, मला मी हे निवेदन घेतो आपण. त्या दिवशी 50 कोटीचं नोटीस पाठवलं, त्या दिवशी लगेच रणजित निंबाळकरांना माहिती मिळाली त्यांच्यावर कुठला गुन्हा नाही. किती तास? 3 तासात होती ती, 3 तासात. माझी प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर 3 तासाच्या आत तुषार दोषी रणजित निंबाळकरांना एक पत्र देतात की निंबाळकरांवर कुठलेही गुन्हे दाखल नाही. खरं तर तसं पत्र देता येत नाही डिपार्टमेंटला, पण 3 तासाच्या आत मिळतं सर. इथे कॅरेक्टर सर्टिफिकेट घ्यायला 15 दिवस लागतात, त्यांना 3 तासाच्या आत तुम्ही देता आणि एवढी सगळी माणसं इथं बसली आहेत मात्र तुम्ही एक शब्द सुद्धा देऊ शकत नाही. किती प्रॉब्लेम आहे सर. मी तुम्हाला लेखी सुद्धा मागितलं नाही, लक्षात घ्या. मी तुम्हाला लेखी सुद्धा मागितलं नाही, मी तुम्हाला अडकवलं नाही शब्दामध्ये. किती प्रॉब्लेम आहे सर तुमचा. बघा दादा, तुम्ही नख शिकाण तर रेकॉर्ड करा. ऍज यू विश सर. बसतो सर. सातारा जिल्ह्यातील फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मृत महिलेला न्याय मिळवून देण्यापेक्षा रुपाली चाकणकर आणि पोलीस अधीक्षक तुषार दोषींनी तिचे चारित्र्य हनन केलंय असा आरोप अंधारे यांनी केला आहे. तसेच जयकुमार गोरे हे त्या महिलेचे चारित्र्य ठरवणार का, त्याआधी गोरे यांनी स्वतःच्या चारित्र्याकडे बघावं असा टोलाही सुषमा अंधारे यांनी लगावलाय. मृत महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी सुषमा अंधारे यांनी फलटण पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला होता. यावेळी एसपी तुषार दोषी भेटले नसल्याने सुषमा अंधारे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशन समोरच ठिय्या मांडला. त्यानंतर डीवायएसपी खांबे यांनी सुषमा अंधारे यांच्याशी चर्चा केली आणि यावेळी अंधारे यांनी अनेक मुद्द्यांवरून पोलिसांच्या तपास पद्धतीवर टीका केली. सुषमा अंधारे यांनी तपास संदर्भात माहिती मागितली, परंतु ही माहिती अशी उघड करता येणार नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. यावरून अंधारे यांनी पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांचं अक्षरशः वापाडेच काढले आहेत. त्या म्हणाल्या, जर ही माहिती जाहीर करता येत नाही असं असेल तर रुपाली चाकणकर यांनी त्या महिलेचे चॅट कसे जाहीर केले. त्यावेळी त्यांच्या बाजूला बसलेल्या तुषार दोषींनी त्यांना का अडवलं नाही. तुषार दोषी हे नावाप्रमाणे वागले आणि त्यांनी मृत डॉक्टरचे ठरवून चारित्र्य हनन केले का
असा खरमरीत सवाल अंधारे कारण यांनी तुषार उपस्थित दोषी, केलाय. अश्विनी तर भित्रे फलटण प्रकरणात पोलीस तेच ठाणे केलं होतं. छळछावणी झाली आंतरवाली आहे. तेच केलं होतं. माझा आक्षेप पोलीस अधीक्षक तुषार दोरी यांच्यावर असल्याचं सुषमा अंधारे यांनी म्हटलंय. अश्विनी बेंद्रे प्रकरणात त्यांनी जे केलं ते अंतरवाली सराटीमध्ये सुद्धा केलं, त्यामुळे त्यांच्या तपासावर आमचा विश्वास नाही असं अंधारे यांनी स्पष्ट केलं. मला सांगा सर की मला रुपाली किती दिवसात चाकणकर उत्तर आणि मिळेल? मंत्री एवढं पण जयकुमार नाही गोरे विचारायचं यांच्यावर टीका करताना सुषमा अंधारे म्हणाल्या की या प्रकरणी राज्याचे मंत्री जयकुमार गोरे यांनी त्या महिलेचं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न केलाय. आपण तिचे हवं तर चॅट तिकडे समोर जा, आणण्याचा सर. प्रयत्न आपण केला. आपल्या- ऐका सर, जयकुमार आपण गोरे केबिन मध्ये जा. स्मारखान आहेत का? सर, जयकुमार माझा गोरेने एकही आधी माणूस- स्वतःचं ऐका चारित्र्य सर. बघावं. सर, चाकणकर बाई 500 चारित्र्य तुमच्या- ठरवणार का? केलीत ना तुमच्या- आणि त्यांनी स्वतःच तपास एवढं करावा. करायची गरज नाही. तपासातील पोलीस गोष्ट माझा जर एकही तपास माणूस अधिकारी तिकडे बोलू येणार. शकत नाही तर माझा मग एकही माणूस चाकणकर आजचा हलणार त्या नाही. गोष्टी मला कशा काय माझ्या बोलू लोकांवर शकतात विश्वास आहे. असा तुम्हाला सवाल आमच्यावर अंधारे विश्वास यांनी नाही, हा उपस्थित आमचा केलाय. प्रॉब्लेम. सुषमा अंधारे यांनी या प्रकरणातील 6 जणांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. डीवायएसपी राहुल धस, एपीआय जय पात्रे, माजी खासदारांचे 2 पीए शिंदे आणि नागटिळक, जगत्तगे उपनिरीक्षक पाटील आणि मेडिकल ऑफिसर अंशुमन धुमाळ यांच्यावर आरोपपत्र का दाखल केले नाही असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केलाय. आता या लोकांना डिपार्टमेंट वाचवत आहेत का असंही सुषमा अंधारे यांनी विचारलंय. आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी नेमल्याचं म्हटलं जात होतं, मात्र ती एसआयटी नसून तेजस्वी सातपुते यांची केवळ गुन्ह्याच्या तपासावरील देखरेखीसाठी नियुक्ती करण्यात आली असल्याचा दावा अंधारे यांनी केलाय. तसेच या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. हा लढा कोणत्याही पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन एका माणसासाठी दिलेला आहे असं सुषमा अंधारे बोलताना म्हणाल्या. आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.